जरा मानसी निवांत होती. रविवार होता. सकाळचे मस्त कोवळं ऊन खिडकीतून आत आले होते. अगदी प्रसन्न अशी सकाळ होती. मानसीने कॉफी बनवली आणि तिच्या बेडरूमच्या खिडकीजवळ येऊन उभा राहिली. सोसायटीच्या बाहेर गार्डनमध्ये अनेक लहान मुलं खेळत होती. काही वयस्कर मंडळी गप्पा मारत बसली होती, तर कोणी जॉगिंग करत होते. मानसी रोज सकाळी 7लाच ऑफिससाठी बाहेर पडायची, त्यामुळे आजूबाजूला काय चाललंय याची माहिती तिला नसायची. आज निवांत वेळ होता म्हणून ती खिडकीजवळ येऊन बाहेरच्या दृश्यांचा आनंद घेत होती. सहजच तिचे लक्ष समोरील बिल्डिंगकडे गेले. तिच्या फ्लॅटच्या खिडकीसमोरच ती खिडकी होती. तिथे एक मुलगा, साधारण 15-16 वर्षाचा मुलगा मानसीकडेच पाहत होता. तिला पाहून हसत होता, काहीतरी हातवारे करत होता, ज्याला बघून मानसीला राग आला. तिचा सगळा मूड खराब झाला. तिने झटकन खिडकीचा पडदा सरकावून टाकला. मानसी स्वतःचे आवरायला निघून गेली. दुपारी जेवण वगैरे झाल्यावर ती रूममध्ये आली. तिला पुन्हा तो सकाळचा मुलगा आठवला. तिने पडदा बाजूला केला तर तो मुलगा परत तिथेच त्या खिडकीत बसलेला आणि मानसीच्या खिडकीकडेच पाहत होता. रागाने मानसीने खिडकीच बंद करून टाकली. सकाळी लवकर उठून ती ऑफिसला जायला निघाली. घाईत असल्याने तिने खिडकीकडे लक्ष नाही दिले. संध्याकाळी मानसी घरी आली तर खिडकी उघडलेली होती. आई आई, अगं ही माझ्या रूमची खिडकी का उघडली? मानसीने आईला विचारले. मानसी, अगं रोजच तर खिडकी उघडते ना मी. सकाळपासून उघडीच असते. नको उघडत जाऊस का? काय झाले? आई, समोरच्या खिडकीत एक मुलगा बसलेला असतो. त्याचं सगळं लक्ष माझ्या रूमकडेच असते. काल मी बघितले त्याला. मानसी, काल बघितलेस पण म्हणून आज पण तो मुलगा तिथेच असेल असे नाही. मानसीने समोर पाहिले. बघ आई, तो मुलगा, म्हणत तिने समोर बोट दाखवले. तसा तो मुलगा छान छान असा इशारा हाताने करत होता. हा मानसी, म्हणजे रोज तुला हा खिडकीतून बघत असतो का? काय माहीत आई, बघत असेल. माझे लक्ष नसायचे. कालच पहिल्यांदा मी पाहिले. मानसीने खिडकीचा पडदा सरकावला. तिने फ्रेश होऊन कपडे चेंज केले आणि पडदा बाजूला सारला. अजूनही तो मुलगा तिथेच खिडकीत होता. काय लोक असतात निर्लज्ज, वागण्याचे काही ताळतंत्रच उरलं नाही. मानसी स्वतःशी बोलत तिथून बाहेर आले. रात्री झोपण्यापूर्वी खिडकी बंद करण्यासाठी खिडकीजवळ गेले. तिने पाहिले तो मुलगा काहीतरी खात तिथेच बसला होता. हद्द झाली या मुलाची. इतका लहान असून असे चाळे आणि कायम खिडकीत बसून इकडेच लक्ष देत असतो. त्याच्या घरी जाऊन त्याला चांगले सुनावले पाहिजे असे मानसीने ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मानसीने खिडकी उघडली. इतक्या सकाळी पण तो मुलगा तिथेच होता आणि चक्क नुसता बरमुडा घालून उघडा बसलेला होता. मानसीला बघताच हसून तो हातवारे करू लागला. रागात मग मानसीने खिडकी बंद करून टाकली. संध्याकाळी तो घरी आला, पण आज तिने आईला आवर्जून सांगितले होते की खिडकी अजिबात उघडू ठेवू नकोस, म्हणून ती बंदच होती. पुढचे 2-3 दिवस मानसीने खिडकी उघडलीच नाही. असेच 10-15 दिवस नंतर मानसीने खिडकी उघडली आणि काय आश्चर्य, तो मुलगा समोरच्या खिडकीत नव्हता. रिकामी होती ती जागा. मानसीला बरे वाटले. नंतर 4 दिवस होऊन गेले तरी त्या खिडकीतील तो मुलगा मानसीला पुन्हा दिसला नाही. आजही रविवार होता. मानसी पुन्हा खिडकीजवळ चहा घेऊन आली आणि बाहेर बघत राहिली. अचानक समोरच्या खिडकीत तो मुलगा तिला दिसला. तिला पाहून हसत होता, हातवारे करत होता. आता मानसीला राहवले नाही. ती आईला सांगून त्या समोरच्या बिल्डिंगकडे गेली. आज त्याला चांगली अद्दल घडवणार असे ठरवून मानसी तिथे गेली. त्या फ्लॅटची बेल वाजवली. एक मध्यमवयीन बाईने दरवाजा उघडला. कोण पाहिजे आपल्याला? तिने मानसीला विचारले. तुमच्या खिडकीत जो मुलगा असतो त्याच्याशी मला बोलायचे आहे. कुठे आहे तो? तुम्ही आत या, असे दारात नका बोलू म्हणत त्या बाईने मानसीला आत घेतले. कुठे आहे तो मुलगा? सतत मला बघत असतो, हातवारे करतो. स्वतःच्या वयाचे तरी भान हवे की नको? बोलवा त्याला. तुम्ही बसा प्लीज, म्हणत त्या बाईने मानसीला बसण्यास सांगितले. तो मुलगा म्हणजे माझा मुलगा आशिष नाव त्याचं. कुठे आहे तो? बोलवा त्याला, मानसी म्हणाली. आत्ता तो नाही येऊ शकणार. म्हणजे? मानसीने विचारले. आशिष वयाने मोठा झाला पण बुद्धीने लहानच राहिला. तो मतिमंद होता. त्याला चालता येत नव्हते म्हणून तो खिडकीत बसून असायचा. स्वतःचे मन रमवायचा. व्हीलचेअरवर बसून कंटाळून जायचा. त्याला आपण काय बोलतो, काय करतो हे समजत नव्हते. स्वतःला असे बघून खूप मनस्ताप करून घ्यायचा. खात पीत नसायचं. मग खिडकीत बसून बाहेर खेळणारी मुलं, रस्त्यावरच्या गाड्या बघत वेळ घालवायचा. सुटला एकदाचा बिचारा. आता कुठे आहे तो? मानसीने विचारले. त्या बाई आशिषच्या आई म्हणाल्या. आठवडाभर आजारी होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. 4 दिवसापूर्वीच त्याचे निधन झाले.
मानसीला हे ऐकूनच धक्का बसला. मानसी घरी आली. तिने आईला आशिषबद्दल सांगितले. मानसी रूममध्ये आली. खिडकीजवळ येऊन उभी राहिली. समोरची खिडकी भकास आणि निर्जीव दिसत होती. भयान शांतता होती. ती ते जाणवत होती. काल मानसीला आशिषचा भास झाला होता. राहून राहून मानसीचे लक्ष त्या खिडकीकडे जात.